नमस्कार. सगळ्यांनी स्थानापन्न व्हावे. या कार्यक्रमात मी रेणुका जोशी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी लक्ष्मण सर व गार्गी मॅम यांना मंचावर येण्याची विनंती करते. आपण कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने म्हणजेच धन्वंतरी पूजन व स्तवनाने करूया. स्तवन सादर करण्यासाठी मी आर्यन देशपांडे यांना विनंती करते व धन्वंतरी पूजनासाठी मी सर आणि मॅमला नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मं लोके चरारुग्भयमृत्युनाशनं धातारमीशं विविधौषधीनां शङ्खं चक्रं जलौकान् दधतमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मत्वच्छातिरुद्यान् शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निनीलं प्रौढदावाग्निनीलम्. धन्यवाद आर्यन. सप्तशृंग आयुर्वेदीय चिकित्सालयाचा परिवार एका दवाखान्यापुरता मर्यादित नसून त्याच्याशी लेडजेन आयुर्वेदिक, भवस्मृती कॉस्मेटिक्स व बाणेर येथील दवाखान्याची शाखा हे संलग्न आहेत. याबद्दल माहिती देण्यासाठी मी वैद्य भाग्यश्री जाधव यांना आमंत्रित करते. नमस्कार. सर्वांच्या नवीन जागेतील चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी इथे वैद्य भाग्यश्री जाधव आपल्याला सर आणि मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काय काय उपक्रम कार्यरत आहेत त्याच्या संदर्भातली माहिती देण्याकरता उभी आहे. सर्वप्रथम लीडजेन आयुर्वेदिक औषधांची कंपनी. तर लीडजेन ही आयुर्वेदिक औषधांची कंपनी असून वैद्य लक्ष्मण लावगणकर आणि वैद्य गार्गी लावगणकर, वैद्य माधव भागवत, केदार जोशी सर आणि आमोद शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. लीडजेनचे ध्येय हे शास्त्र आधारित, सुरक्षित व उच्च गुणवत्तेची औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवणे हा लीडजेनचा ध्येय आहे. लीडजेनची वैशिष्ट्ये: प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभवावर आधारित फॉर्म्युलेशन, शुद्ध आणि परीक्षित कच्च्या मालाचा वापर म्हणजे रॉ मटेरियल, आधुनिक गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया, नंतर रुग्णहित हा सर्वोच्च केंद्रबिंदू. लीडजेनचा संदेश आहे औषधातून उपचार नव्हे तर आरोग्याची पुनर्स्थापना करणे. पुढचा प्रकल्प आपण जो करत आहोत त्यामध्ये भवस्मृती आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स कंपनी. भवस्मृती हा वैद्य लक्ष्मण लावगणकर आणि वैद्य गार्गी लावगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यांनी एकत्र येऊन निर्माण केलेला आयुर्वेदीय तत्वांवर आधारित कॉस्मेटिक्स ब्रँड आहे. भवस्मृतीचे उद्दिष्ट त्वचा व केसांच्या आरोग्याला आयुर्वेदिक तत्वांचे पोषण देत सौंदर्य वाढवणे
हे भवस्मृतीचं उद्दिष्ट आहे. भवस्मृतीची वैशिष्ट्ये: कमी केमिकल व सुरक्षित फॉर्म्युलेशन्स, पारंपरिक आयुर्वेद व आधुनिक त्वचारोग शास्त्राचा संगम. पुढे प्रत्येक उत्पादनामध्ये हे आरोग्याला प्राधान्य देऊन आपण कॉस्मेटिक्स कंपनीचा उद्देश ठेवलेला आहे. आता याच्यामधून आपण संदेश असा दिलेला आहे की स्वास्थ्याकडून सौंदर्य. आता पुढचा प्रकल्प हा आहे बाणेर क्लिनिक, सप्तशृंग आयुर्वेद चिकित्सालय बाणेर. सप्तशृंग आयुर्वेद चिकित्सालय बाणेर शाखा ही वैद्य लक्ष्मण लावगणकर, वैद्य गार्गी लावगणकर यांच्या मार्गदर्शनाने व श्री नितीन मेटकर आणि सौ राजेश्री मेटकर यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले आहे. बाणेर क्लिनिकची वैशिष्ट्ये: सखोल आणि अचूक आयुर्वेदीय निदान, पंचकर्म व रसायन चिकित्सा, स्त्रीरोग व संतती संबंधी उपाय, त्वचा व केश उपचार, होलिस्टिक वेलनेस. क्लिनिकमध्ये आपण फॉलोअप्स आणि याचा डेटा करता एक सॉफ्टवेअर घेतलेलं आहे. याचा उद्देश, बाणेर क्लिनिकचा उद्देश आहे रुग्णाला फक्त उपचार नव्हे तर संपूर्ण आरोग्याचा अनुभव प्रदान करणे. हे आपण 3 वेगवेगळे प्रकल्प पण एकच दृष्टिकोन आपला आहे, शास्त्राधारित आयुर्वेद सर्वसामान्यांपर्यंत प्रभावी व परिणामकारक स्वरूपात पोहोचवणे. आमच्यासाठी आयुर्वेद हा व्यवसाय नाही, तो विश्वास, जबाबदारी आणि आरोग्याचे व्रत आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. सप्तशृंग आयुर्वेदीय चिकित्सालय फक्त एक रुग्णालय नसून एक गुरुकुल पण आहे. येथे आम्ही सगळे विद्यार्थी आयुर्वेदासह एक उत्तम चिकित्सक होणेही शिकतो. याच परंपरेतील शिकणारे 2 विद्यार्थी वैद्य ओंकार पवार व वैद्य सुचित्रा किटुकले यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. येथे उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, मी वैद्य ओंकार पवार. मी येथे एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे, आयुर्वेदाचा विद्यार्थी. सरांकडे मी जेव्हापासून गुरुकुलामध्ये रुजू झालो तेव्हापासून अनेक संस्कार आमच्यावरती झाले. त्यामध्ये नियमितता, अध्ययन, अचूक रोग निदान, तदनुसार चिकित्सा पद्धती, अध्यापन झाला. त्यामध्ये अचूक रोग निदान पद्धती ही अत्यंत महत्त्वाची जाणवली, ज्यामुळे आपण चिकित्सा करताना अत्यंत प्रिसाईज चिकित्सा करू शकतो रुग्णांमध्ये आणि अत्यंत कमी सुलभ आणि कमीत कमी औषधी द्रव्यांमध्ये चिकित्सा करू शकतो. त्यानंतर एकादश इंद्रियांमधील जागरूकता म्हणजे रुग्ण परीक्षणापासून ते रुग्णाच्या हेतूंपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक गोष्टीची परीक्षण करण्यासाठी एकादश इंद्रियाची जागरूकता खूप महत्त्वाची असते. त्यानंतर आपण संभाषण कौशल्यामध्ये घेतलं तर रुग्णाचे जे हेतू असतात ते हेतू ट्रेस करण्यासाठी हे संभाषण कौशल्य अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतर सिनियर्सचं मार्गदर्शन अचूक मिळवण्यासाठी, ज्युनियर्सला मार्गदर्शन करण्यासाठी या गोष्टींना खूप महत्त्व प्राप्त आहे. त्याच्यानंतर मी माझे 2 अनुभव सांगतो, जे मी आजपर्यंत सरांकडून जे शिकलोय आणि ते अनुरूप करण्याचा प्रयत्न करत असताना मला आलेले. पहिला अनुभव जो महत्त्वाचा म्हणजे बघणं, निदान आणि चिकित्सा याच्यामध्ये. सरांनी प्रत्येक वेळी रुग्ण आल्यानंतर बघण्याचं निदान करताना त्याची प्राकृत आकृती आणि त्याच्यामध्ये घडलेले बदल आणि स्पर्श असत्व यानुसार आम्हाला बघणं निदान हे शिकवलेलं होतं. त्यापासून आम्ही प्रत्यक्षात निदान करण्यापर्यंत पासून ते फक्त विकृत जिथे बघणं असू शकतो त्या ठिकाणचे फोटोग्राफ इमेज पाहिल्यानंतर पण निदान करण्यापर्यंत आम्ही करू शकलेलो आहोत. त्याच्यानंतर मूत्र व स्वतःत दृष्टीलक्षणे असताना विशीर्ण धारम मूत्रम हे सरांनी ज्या दृष्टिकोनातून आम्हाला एक्सप्लेन केलं होतं त्याच्यानुसार आम्ही अश्मरी निदानापर्यंत सुद्धा निदान करू शकलेलो आहे. या गोष्टी आहेत ज्या आम्ही इथून प्राप्त केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमितता आणि सातत्य. या गोष्टी ज्या आहेत ही निरंतर चालू असणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये नियमितता आणि सातत्य असल्यामुळे आपल्याला रोज यशाकडे नेण्याचा मार्ग आम्हाला सरांनी दाखवलेला आहे. त्याबद्दल मी सरांचं आणि गार्गी मॅमचं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मी धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सभी को मेरा नमस्कार. मैं वैद्य सुचित्रा. मैं पिछले 3 वर्षों से इस क्लिनिक से जुड़ी हुई हूँ. वर्तमान में पीजी कर रही हूँ.
यहाँ कार्य करते हुए मुझे अत्यंत उत्कृष्ट एवं मूल्यवान क्लिनिकल अनुभव प्राप्त हुआ है। क्लिनिक में रोज विभिन्न प्रकार के रोगियों के साथ कार्य करते हुए मुझे उनसे संवाद स्थापित करना, उनकी समस्याएं ध्यानपूर्वक सुनना, रोग की अवस्था का सूक्ष्म निरीक्षण करना, उचित निदान करना तथा आयुर्वेद सिद्धांतों के आधार पर सही उपचार पद्धति अपनाना, इन सभी क्षेत्रों में व्यवहारिक और गहन ज्ञान प्राप्त हुआ है। निरंतर उपचार प्रक्रिया का हिस्सा बनते हुए मेरे अंदर चिकित्सा कौशल, आत्मविश्वास और निर्णय क्षमता में विशेष वृद्धि हुई है। यहाँ मैंने क्या क्या सीखा है तो आधुनिक पैथोलॉजिकल इन्वेस्टिगेशन की व्याख्या समझना, रोगी की केस हिस्ट्री लेना, प्रत्येक रोग के अनुसार उचित औषध, मात्रा, काल और चिकित्सा पद्धति का चयन करना, नेत्र धावन, बस्ती, अभ्यंग और अन्य पंचकर्म प्रक्रियाओं को सही पद्धति से करना, स्त्री रोग, बाल रोग, अस्थिमांस, त्वचा विकार व अन्य आयुर्वेदिक रोगों का व्यवहारिक ज्ञान, रोगी को काउंसलिंग, आहार विहार, दिनचर्या, ऋतुचर्या तथा प्रतिबंधों का योग्य मार्गदर्शन देना, रोगी व्यवहार, धैर्य, संवेदनशीलता और डॉक्टर रोगी संबंध की महत्वपूर्ण कला। क्लिनिक में आने वाले अनेक रोगियों को मेरे द्वारा दिए गए उपचार और मार्गदर्शन से लाभ हुआ, यह मेरे लिए सबसे बड़ी प्रेरणा है। यह स्थान मेरे लिए केवल कार्यस्थल नहीं रहा बल्कि एक ऐसा शिक्षण केंद्र रहा है जहां मुझे वास्तविक आयुर्वेद की गहराई समझने का अवसर मिला। मैं एक छोटी सी मेरा अनुभव भी शेयर करना चाहती हूँ। तो मेरे रिलेटिव की एक केस है, तो वो खेत में काम करते थे। तो गेहूं जब निकाला जाता है तो थ्रेशर का यूज़ होता है। तो जो गेहूं का हस्क होता है वो उनकी आँख में गया था, उसकी वजह से उनकी आँख उन्हें खोलने में, बंद करने में तकलीफ हो रही थी। काफ़ी कंजेशन, रेडनेस थी वहाँ पे, स्राव था कंटिन्यूसली। तो वो मेरे पास आई कि ऑब्वियसली डॉक्टर है तो उनका ऐसा रहता है कि मुझे प्रिस्क्रिप्शन कुछ लिख के दो। तो मैंने उन्हें कहा कि हम क्यों ना आयुर्वेदिक उपचार करें। तो मेरे घर पे जो चूर्ण अवेलेबल थे उसमें नींब, सारिवा, त्रिफला, हरिद्रा, उनका मैंने काढ़ा बनाया और उन्हें उस अच्छे से छान के उसका नेत्र धावन उन्हें दिया। उन्हीं द्रव्यों का बिड़ालक यूज़ किया और जो त्रिफला, गुग्गुड़ और सप्तामृत लौह भी था मेरे पास, तो उसके बस मैंने 3 डोसेस दिए उनको और सुबह तक उनका कंजेशन पूरी तरह से चले गया था। तो कहीं ना कहीं मुझे लगता है कि सर और मैम के मार्गदर्शन की वजह से ये हुआ है। तो मैं पूरे लावगणकर परिवार, सर, मैम दोनों को ये अमूल्य अवसर देने के लिए धन्यवाद करती हूँ। थैंक यू सर, मैम। धन्यवाद दादा, धन्यवाद ताई। सगळ्यांना एक विनंती आहे की आपले फोन स्विच ऑफ किंवा सायलेंट करून ठेवावे। आता कार्यक्रमाच्या मुख्यांगाकडे वळूया। आजचे व्याख्याते वैद्य लक्ष्मण चंद्रकांत लावगणकर हे या परंपरेमधील 6वी पिढी आहेत। सर 20 वर्षाहून अधिक काळ आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून प्रॅक्टिस करत आहेत। टिळक आयुर्वेद महाविद्यालय येथे 12 वर्षांपासून असोसिएट प्रोफेसर म्हणून सर कार्यरत आहेत। सर योग विद्याधाम या संस्थेचे 2021 पासून कार्याध्यक्षही आहेत। सरांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत व विविध आर्टिकल्स पण पब्लिश केली आहेत। तर मी सरांना आयुर्वेदीय नाडी परीक्षा या विषयावर व्याख्यान देण्यासाठी मंचावर आमंत्रित करते। रागादिरोगाद सततानुशक्तान अशेषकाय प्रसृतान शेषान औत्सुक्यमोहान रतितान जघान यो पूर्ववेत्याय नमोस्तु तस्मै। योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। सर्वप्रथम एवढ्या संख्येने एवढे विद्यार्थी, वैद्य उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांनाच धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्यांकरता आभार व्यक्त करतो। मलाही खरं कल्पना नव्हती की किती संख्या आपल्या व्याख्यानाला येईल। आम्ही जेव्हा याचं प्लॅन करत होतो, म्हणजे या प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या गुरुकुलातर्फे घेतला जातोय। यापूर्वी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण घेतो, ज्या वेळेला एका युवा वैद्यांना आपण त्या निमित्ताने पुरस्कृत करतो आणि एका ज्येष्ठ वैद्यांचं व्याख्यान त्या निमित्ताने आयोजित करतो। बाकी अशा स्वरूपाचा कार्यक्रम पहिल्यांदाच घेण्याचा योग आहे। यापूर्वी क्लिनिकमध्ये लेक्चर्स घेणं, कधी ऑफलाईन कधी ऑनलाईन, इतर वेगवेगळ्या मंचांवर काही जणांनी मला बघितलेलं आहे, काही जणांना पहिल्यांदाच ते मला बघतायत किंवा ऐकतायत। पण त्यातून
कदाचित या विषयाची तेवढं महात्म्य असेल की एवढी संख्या अजून आलेली आहे की नाडी परीक्षणासारखा विषय खूप कमी ठिकाणी ऐकायला मिळतो किंवा शिकायला मिळतो. त्यामुळे बहुतेक आज चांगल्या संख्येने तुम्ही सगळे उपस्थित राहिलेले आहात. सर्वप्रथम आयुर्वेदाची देवता धन्वंतरी, गणपती आणि सप्तशृंगी देवी आमची कुलदेवता यांना वंदन करतो. आत्ता रेणुकांनी उल्लेख करताना उल्लेख केला की पुण्यातील 6व्या पिढीतील वैद्य आहे. हो, निश्चितच त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळेच कदाचित ही धुरा पुढे घेऊन जाण्याच्या जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यात वरचा फोटो माझ्या पणजोबांचा आहे. त्यांच्या आधी 2 पिढ्या म्हणजे त्यांचे आजोबा साधारणपणे पेशव्यांच्या काळामध्ये पुण्यात आले आणि पेशव्यांनीच त्यांना पुण्यात वैद्यकीकरता बोलावून घेतलं असा उल्लेख मिळतो. त्याच्यानंतर त्यांच्यापासून आजपर्यंत सलग 6 पिढ्या पुण्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय चालू आहे. त्यापूर्वीचे सुद्धा जे रेफरन्सेस मिळतात ते साधारण योगरत्नाकराची पहिली आवृत्ती जेव्हा छापील करायची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला त्याची सर्वात जुनी हस्तलिखित प्रत वैद्य लावगणकर यांच्या घरातून मिळालेली होती. त्यामुळे साधारणपणे 16व्या शतकापासनं किंवा 17व्या शतकापासनं आपली परंपरा अविरतपणे 300-400 वर्ष चालू आहे. याचा पण एक निश्चित अभिमान आहे. दर्शन परीक्षा, नाडी विज्ञान किंवा नाडी परीक्षा, अरिष्ट लक्षणांचा अभ्यास ही काही प्रमुख वैशिष्ट्य आपल्या परंपरेतली आहेत आणि कधी कधी काही गोष्टी अशा असतात की ज्या रक्तातून येतात. तर तसं सुद्धा काही वेळेला नाडी परीक्षण करताना निश्चित अनुभव येतो की अरे हे मी काही केलेलं फार नाही आहे, हे कुठून तरी वेगळीकडनंच आलेलं आहे. पण आज त्या गोष्टींमध्ये फार जाणार नाही आहे. नाडी परीक्षा या विषयासंदर्भातला आपल्याला शास्त्र शिकण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचा मुख्य माझा हेतू आहे. कारण नाडी परीक्षा असेल किंवा अरिष्ट विज्ञान असेल किंवा आवरण असेल असे जे विषय आपल्या शास्त्रासंदर्भात आहेत त्या संदर्भात बऱ्याच वेळेला एकतर भीती किंवा न्यूनगंड की हे काहीतरी खूप अवघड आहे आणि हे आपल्याला येणारच नाही अशा भावनेतूनच आपण त्या विषयांकडे बघायला लागतो आणि मग स्वाभाविकपणे ते कळणं अवघड जातं. जसं मी क्रियाशरीर शिकवतो त्यामुळे फिजिओलॉजीतला सुद्धा भाग माहिती आहे. तर नर्वस सिस्टीम आली की आपल्याला नर्वस व्हायला होतं. तसंच आयुर्वेदातल्या काही भागांपैकी नाडी परीक्षा हा विषय आहे. पुढच्या नाही अलीकडे इथे खाली जे 2 फोटो आहेत ते माझे आजोबा आणि चुलत आजोबांचा फोटो आहे. मी तो आत्ता एक उदाहरण म्हणून फक्त त्यांचं सांगतो की एकमेकांवरचा विश्वास, शास्त्रावरचा विश्वास आणि परीक्षण किती योग्य असू शकतं याचं उदाहरण म्हणजे हे दोघं होते. माझे आजोबा शुद्ध रसौषधींची प्रॅक्टिस करायचे, चुलत आजोबा शुद्ध वनस्पती औषधींची प्रॅक्टिस करायचे. म्हणजे चिकित्सा देताना सुद्धा एकच परंपरा असून सुद्धा वेगवेगळ्या औषधांचा वापर होता. पण निदानामध्ये मात्र दोघांचं एकमत असायचं. म्हणजे एक त्यांच्याविषयी अनुभव असा सांगितला जातो की एकदा आजोबा एकांचं परीक्षण करून आले आणि ते चुलत आजोबांशी डिस्कस करत होते की अरे अशी अशी केस होती, मला अशी अशी नाडी लागली. तर त्यांनी त्यांना सांगितलं हो का, अरे असं असेल तर मग ते एवढ्या दिवसात जातील. म्हणजे इतका एकमेकांवर विश्वास होता, एकमेकांच्या नाडी परीक्षणावर विश्वास होता की अरे तू बघितलंयस ना, तुला असं लागलंय ना, म्हणजे एवढं निश्चित. म्हणजे हे शास्त्र पण आहे की ज्याचं रेप्लिकेशन करता येणं शक्य आहे. याचंही उदाहरण त्यांनीच दाखवून दिलं की हा काही फक्त चमत्कार नाही की मला कळणार आणि कोणालाच कळणार नाही. तर ते प्रत्येकाला कळायला पाहिजे अशा स्वरूपातच असलेलं शास्त्र आहे. नेक्स्ट, माझे काका आणि अलीकडचा फोटो आहे तो माझ्या वडिलांचा आहे. काकांनी आयुर्वेदाबरोबर योगाची जोड पण चिकित्सेमध्ये दिली. त्यांनी योग विद्याधाम पुणे नावाच्या संस्थेची स्थापना केली आणि त्यांची त्या काळातली प्रॅक्टिस म्हणजे साधारणपणे 1960-70चा काळ मी सांगतोय की जेव्हा आयुर्वेदाकडे लोक कोणी येत पण नव्हते. अशा वेळेला त्यांच्या दवाखान्यामध्ये 6-6 कंपाऊंडर होते. त्यामुळे त्या काळात सुद्धा आयुर्वेदाकडे एवढे रुग्ण येत होते आणि चिकित्सा घेत होते हे मुद्दामून अभिमानाने सांगावं असं वाटतं. वडिलांच्या बाबतीत
मी बोलताना नेहमी खूप भावूक होतो, त्यामुळे फार नाही बोलत, कारण विषयाकडे येऊया लवकर. पण जे काही मी आहे त्यांच्यामुळे आहे, ते कायम सांगत राहायचे की तुला अभ्यास करायचा आहे. ही मात्र गोष्ट मी परत परत तुम्हाला सांगत राहीन. दवाखान्यात फर्स्ट इयरपासून उभं राहिलो, मी असायचो, मॅडम पण असायच्या, आणि मग कधीही त्यांना एखादा प्रश्न विचारला की हे काय लागलं किंवा काय करायचं, की ते सांगायचे तू वाच, तू कर. बऱ्याच वेळेला प्रश्न पडायचा काय वाच, काय कर, कशातून वाच. पण नंतर नंतर मात्र असं लक्षात आलं की आपण जर थोडंसं वाचून गेलो आणि मग त्यांना प्रश्न विचारले तर ते निश्चितपणे सांगायचे. त्यामुळे त्याच्यातून चांगल्या पद्धतीने शिकत गेलो आणि शिकून आज जो काही आहे तो तुमच्यासमोर आहे. नेक्स्ट, नाडी परीक्षा दुर्लभ विद्या असं एक वरती मी खरं शब्द लिहिला आहे. दुर्लभ खूप सहजपणे साध्य होणार नाही म्हणून दुर्लभ, पण म्हणजे कष्टाने साध्य होणारी आहे की नाही तर निश्चित आहे. आपण तितक्या चांगल्या प्रकारे कष्ट घेतले, योग्य प्रकारे त्यातलं शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपल्या सगळ्या लोकांना किंवा सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्याचं ज्ञान होऊ शकणार आहे. एवं संख्याधिभेदेनं नाडीज्ञेया विशेषणैः विलक्षणैः, मला थोडं पुढे यायला लागेल. स्वर्गेपि दुर्लभा विद्या गोपनीय प्रयत्नतः. स्वर्गेपि दुर्लभा म्हणजे स्वर्गामध्ये देवांना सुद्धा जी विद्या दुर्लभ आहे अशी विद्या आहे. गोपनीयतेनी आणि प्रयत्नपूर्वक असं मात्र त्याचं ज्ञान करून घ्यावं. आता गोपनीयतेनी हा शब्द वापरण्यामागचा त्या काळातला उद्देश असा असू शकतो की शिष्य परीक्षा केल्यानंतर त्या संदर्भातलं आपण ज्ञान द्यायला पाहिजे. कारण अशा प्रकारच्या गोष्टी ज्या असतात त्या योग्य ज्ञान जर नाही झालं आणि चुकीच्या पद्धतीने गेल्या तर त्याच्यातून चुकीच्या गोष्टी होण्याची शक्यता असते, निदान चुकण्याची शक्यता असते आणि रुग्ण गंभीर अवस्थेत पण जाऊ शकतो. त्यामुळे गोपनीयता याच्यामध्ये लपवून ठेवणे हा विषय नसून योग्य प्रकारे विद्यार्थ्याचं परीक्षण करून त्याला ती विद्या द्यावी अशा स्वरूपाची गोष्ट अपेक्षित आहे. परीक्षकारिणः कुशलाः भवन्ति. कुशल असायला पाहिजे परीक्षा करणारा, म्हणजे त्यांनी अत्यंत कुशलतेने ही परीक्षा करणं आवश्यक आहे. नाडी परीक्षाम आचष्टे सद्य प्रत्ययकारिणीम यद अभ्यासपरो वैद्या सर्वज्ञो भवति द्रुतम. सद्य प्रत्ययकारिणी, लगेचच्या लगेच निदान होतं. सगळ्यात ॲडव्हान्टेज असलेली नाडी परीक्षणाच्या बाबतीतली गोष्ट ही आहे, लक्षात ठेवा, की आत्ता मी परीक्षण केलं आणि मला लगेच निदान होणार आहे. मग मी कुठल्या तरी तपासण्या सांगितल्या आहेत, मग मी त्याच्याकरता थांबलो आहे आणि मग त्याच्यानंतर कधीतरी मला 2 दिवसांनी निदान होणार आहे, हे नाही. सद्य प्रत्ययकारिणी, लगेचच्या लगेच आम्हाला कळतं. त्यामुळे आम्ही जर उत्तम नाडी परीक्षा करू शकलो तर निश्चित आम्ही लवकर निदानापर्यंत पोहोचू शकतो आणि जितक्या लवकर निदानापर्यंत पोहोचू तितक्या लवकर आपल्याला योग्य प्रकारची चिकित्सा करता येणार आहे. नेक्स्ट, योगरत्नाकरामध्ये अष्टविध परीक्षणांमध्ये नाडी परीक्षणाचा उल्लेख आहे. योगाक्रांत शरीरस्य स्थानानि अष्टौ परीक्षेत किंवा निरीक्षेत नाडी मूत्रम मलम जिह्वा शब्दः स्पर्शम दृकाकृती. इथे नाडी परीक्षेचा उल्लेख आहे. नाडी दर्पण नावाचा नाडीवरचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये आहे आदौ सर्वेषु रोगेषु नाडी जिव्हाग्र नेत्रकम मूत्रात्त्वम परीक्षेत पश्वात अश्वगुणम चिकित्सेत. इथे सुद्धा नाडीलाच प्राधान्य देऊन परीक्षण करायला सांगितलेलं आहे. नाडीम आश्रयः पिंडो नाड्यः प्राणस्य च आश्रयः. जे नाडी हाच प्राणाचा पण आश्रय आहे आणि नाडी हा प्राणाचा आश्रय असल्यामुळे नाडी परीक्षणच करा, म्हणजे मग तुम्ही आश्रय प्राणाचा जो आश्रय आहे त्याचं परीक्षण केल्यामुळे योग्य प्रकारे तुम्हाला व्याधी निदान होणार आहे. काही गोष्टी थोड्याशा फास्ट घेणार आहे कारण आपल्याकडची वेळेची मर्यादा आणि त्याच्यात मला मांडण्याच्या विषयाची व्यापकता अशा 2 गोष्टी थोड्याशा मॅच होणाऱ्या नाहीत. म्हणून काही गोष्टी थोड्याशा भराभरा घेणार आहे, म्हणजे ज्या आवश्यक गुणांना किंवा ज्या गोष्टींना थोडासा भर द्यायला पाहिजे असं मला वाटतंय त्याच्यावर मला देता येऊ शकेल. नाडी ज्ञानाची आवश्यकता काय आहे खरं तर हे पहिलं सूत्र बघा म्हणजे कळेल. नाडी विज्ञान कणादकृत नाडी विज्ञानातलं सूत्र आहे. वातम पित्तम कफम द्वंद्वम सन्निपातम सरम तु अश्रुकम साध्यासाध्य विवेकज्ञम सर्वम नाडीम प्रकाशेत. नाडी विज्ञान काय सांगतं हे सगळ्या गोष्टी सांगतं. वातपित्त कफाची स्थिती सांगतं, द्वंद्वजाची सांगतं, सान्निपातिकाची सांगतं, त्याच्यावर रक्तदुष्टी आहे की नाही सांगतं, म्हणजे इतर सर्व धातूंच्या दुष्टीपर्यंत सांगतं, व्याधी निदानापर्यंतची अवस्था सांगतं. सर्व गोष्टी नाडी विज्ञान सांगू शकतं किंवा नाडी परीक्षण सांगू शकतं. त्यामुळे नाडी परीक्षण योग्य प्रकारे शिकायला पाहिजे.
दोषप्रकोपे घने अल्पेच पूर्वम नाडी परीक्षेच घने अल्पेच दोषप्रकोप किती प्रमाणातला आहे, अल्प आहे का जास्त आहे, हे सुद्धा नाडीवरून कळणार आहे. अंतेच्या आदौ स्थितीस तस्या विज्ञेयाभिषेचम स्फुटम. अंतेच्या आदौ म्हणजे पार मृत्यूपूर्वीची पण नाडी परीक्षण आपल्याला करता येणार आहे आणि मृत्यू सुद्धा सांगता येणार आहे. आणि आदौ अगदी व्याधीची सुरुवात आहे किंवा जन्मापासनच्या नाडी परीक्षणातून वेगवेगळ्या गोष्टी कळणार आहेत. म्हणजे जन्मानंतर लगेच नाडी परीक्षण केल्यावरही ते बाळ सुद्धा स्वस्थ आहे की नाही. छोटंसं बाळ आहे, तुम्ही सांगा त्याला कुठली गोष्ट कळते, ते फक्त रडतं, ते त्याची कुठलीही भावना व्यक्त पण करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला नाडी परीक्षण येत असेल तर आपण त्याचं निदान करू शकू. त्यामुळे ती आपली स्पेशालिटी होईल. नेक्स्ट शेवटचा श्लोक आहे. यथा वीणागता तंत्री सर्वान रागान प्रभाषते तथा हस्तगता नाडी सर्वान रोगान. जशी वीणेवरची तार असते ती सर्व राग आपल्यासमोर उलगडून मांडते. ते ती तार आपण छेडली की ती तार छेडल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या रागांचं ज्ञान होतं त्याच तारेच्या छेडण्यातून, ती फक्त वेगळ्या पद्धतीने छेडण्यातून किंवा वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यातून. तशाच प्रकारे हस्तगत नाडी जी आहे, हातातली जी आपली नाडी आहे, ती सर्व प्रकारच्या रोगांना प्रकाशित करू शकते, सर्व रोगांचं ज्ञान आपल्याला करून देऊ शकते. नेक्स्ट, आता नाडी परीक्षा म्हणजे काय. माझ्या वडिलांना जेव्हा विचारायचे तेव्हा ते नेहमी ह्या 3 गोष्टी सांगायचे की नाडी परीक्षा हे शास्त्र आहे, कला आहे आणि ती सिद्धी पण आहे. कदाचित तिन्हीचं कॉम्बिनेशन पण आहे किंवा वैयक्तिक गोष्ट पण आहे. शास्त्र का आहे तर डॉक्युमेंटेड प्रूफ्स आहेत. रावणकृत नाडी विज्ञानासारखा संपूर्ण ग्रंथ नाडी परीक्षेवर लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये स्वस्थ नाडीचं पण वर्णन आहे, दोषांच्या नाडीचं पण वर्णन आहे, वेगवेगळ्या व्याधींच्या नाडीचं पण वर्णन आहे आणि असाध्य नाडीचं पण वर्णन आहे. किंवा कणादकृत नाडी विज्ञान आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे रसांचा आहार सेवन केल्यानंतर नाडीत काय बदल होतो तशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. योगेश्वरकृत नाडी विज्ञान आहे, शिवसंहिताकृत नाडी विज्ञान आहे. म्हणजे मूळ हे ग्रंथ आहेत. त्याच्या पुढे आत्ताच्या काळातली अनेक पुस्तकं आहेत जी नाडीवरती उपलब्ध सध्याच्या काळात आहेत. अभय कात्यायन नावांचं त्यांची नाडी म्हणजे रावणकृत नाडी विज्ञानाचं वरचं मराठी टीका असलेलं एक पुस्तक उपलब्ध आहे. सत्यदेव वसिष्ठ यांचं नाडीतत्व विमर्श नावाचं हिंदी पुस्तक उत्तम उपलब्ध आहे. ब्रह्मशंकर द्विवेदी यांचं पुस्तक आहे. पण हे शास्त्र निश्चित आहे कारण डॉक्युमेंटेड गोष्ट आहे. पण त्या डॉक्युमेंटेड गोष्टीतले सर्व रेफरन्स हे आयुर्वेदीय परिभाषेतलेच आहेत. त्यामुळे नाडी परीक्षा आयुर्वेदा संबंधातलीच गोष्ट आहे. कला का आहे तर ती आपल्याला त्या प्रकारची नाडी फील होणं, म्हणजे ग्रंथात जसे शब्द वर्णन केलेले आहेत ते शब्द आपल्याला नाडीवरती बघण्याकरता प्रयत्न करणं किंवा ते समजून घेण्याकरता प्रयत्न करणं ही कला आहे. म्हणजे आपण हात ठेवल्यानंतर आता ग्रहणीसारख्या व्याधीमध्ये ग्रहण्या मृत सर्पवत, मी पुढे ते व्याधीचा उल्लेख घेणार आहे, मृत सर्पाप्रमाणे ग्रहणीची नाडी लागते. आता मृत सर्पाप्रमाणे नाडी लागते म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो, प्रत्येक वैद्याच्या मनात असतो, माझ्याही मनात होता, अनेक वर्ष होता की हे काय लिहितात मृत सर्पवत, समजायचं काय आम्ही. तर तेव्हा जेव्हा लोकांशी चर्चा केली की मृत सर्पवत म्हणजे काय, तर त्यावेळेला असं 2 गोष्टी सांगितल्या की मरणारा साप किंवा सर्प मृत्यूपूर्वी ज्या प्रकारे फडफडतो ते चलत्व, तेव्हा असलेलं ईशत औष्ण्य, पण त्याच्यावर असलेलं एक गुरुत्व, असं जेव्हा नाडीत लागतं तेव्हा ते ग्रहणीमध्ये लागतं. मंदाग्नीची अवस्था आहे पण तरीही चल असलेली नाडी लागते. आणि मग आणखीन एका जरा कोकणातल्या एका विद्यार्थ्याशी चर्चा करत होतो तेव्हा तो म्हणला, सर सर साप मारलात ना की मेल्यानंतर पण त्याला जाळा तो तडफडतो. म्हणलं हे काय नवीन आहे बाबा. तो म्हणे नाही हे आम्ही करून बघितलंय. तर हे असले उद्योग अघोरी असतात खरं तर, पण आपल्याला शास्त्र कळायला मदत करतात. तर त्यांनी ते सांगितल्यावर म्हणलं अरे बापरे. मग तेव्हा कळलं की अरे मृत सर्पवत म्हणजे काय, तर मेलेला सर्प सुद्धा जेव्हा जाळतात त्यावेळेला तो हलू शकतो आणि त्याचं जे चांचल्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही कला कशा दृष्टीने की वेगळ्या सांगितलेल्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे समजतील हा एक भाग, आणि दुसरा म्हणजे मला कळणारी गोष्ट ही माझ्या मित्रालाही कळायला पाहिजे, माझ्या मैत्रिणीलाही कळायला पाहिजे, माझ्या सिनियरनाही कळायला पाहिजे, माझ्या ज्युनियरनाही कळायला पाहिजे. त्याच्याकरता त्याचं सातत्याने अभ्यास करत राहायला लागतो, सतत नाडी परीक्षण करायला लागतं. आपण एक दिवस पेटी वाजवायला बसलो तर आपल्याला त्याच्यातून सूर येत नाहीत. ते रोज करावं लागतं, सातत्याने करावं लागतं.
सलग करावं लागतं, तरच ते येतात, तरच त्याची ॲक्युरसी येते. मगच नाडी परीक्षण करताना दाब किती द्यायचा बाबा, किती वेळ परीक्षण करायचं, कशा स्वरूपाचं करायचं, या सगळ्या गोष्टी करून करून कळायला लागतात. आणि मग ती कला आहे हे समजायला, अरे हां माझ्या बोटाला ते कळायला लागलंय. आणि सिद्धी काय, तर त्याचं इंटरप्रिटेशन नावाचा जो एक प्रकार आहे ना, तो खूपच वेगळा आहे. म्हणजे आपल्या लेवलला शास्त्र आणि कला या लेवलला आपण थांबूया असं मला वाटतं, की ज्याच्यात आपण दोषांपर्यंतची नाडी समजून घेण्याचा प्रयत्न करू, गुणांपर्यंतची नाडी समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्याच्यातून व्याधी निदानापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. पण सिद्धी या गोष्टी मात्र काहीतरी उपासनेनी वेगळ्या गोष्टींनी आलेल्या असतात. ते ज्यांना सिद्धी हा प्रकार असतो ते नाडीवरून काय वाटेल ते सांगू शकतात. मी स्वतः बघितलेले आहेत काही नाडी परीक्षणासंदर्भातले असे अनुभव, की एका रुग्णाला नाडीचं परीक्षण केलं आणि त्याला विचारलं तुम्हाला 20 वर्षापूर्वी इलेक्ट्रिक शॉक लागलेला होता का. त्या रुग्णालाही शॉक लागला ते ऐकून, मला उभा असलेल्यावरही शॉक लागला की अरे हे काय विचारलंय काहीतरी, हे कुठून आलं. पण ह्या प्रश्नांना उत्तर नसतं. किंवा असंच एका रुग्णाला विचारलं होतं तुम्हाला अमक्या अमक्या वर्षापूर्वी उंदीर चावला होता का. ते उंदीर चावला होता त्याच्यामुळे होणारं आत्ता तुम्हाला जो काय व्याधी आहे तो आहे. बरं हे कुठून आलं. तेव्हा बरं वडिलांनी फक्त नाडी बघितली होती आणि नाडी बघून काहीच विचारलं नव्हतं वेगळं, हा डायरेक्ट हाच प्रश्न विचारला. म्हणजे मला कधी कधी त्यांच्या निदानातल्या ज्या गोष्टी अजूनपर्यंत न उमगलेल्या आहेत ते ह्या प्रकारच्या आहेत, की ते नाडी बघायचे आणि त्यांना हवा तेवढाच प्रश्न विचारायचे. बाकी केस घेणं, लिहून ठेवणं, प्रश्न विचारणं वगैरे एवढी प्रक्रिया नव्हतीच दवाखान्यात कधी. त्यामुळे आम्हालाही शिकताना इतकं भराभरा शिकायला लागायचं, कारण आम्ही जर त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही तपासतोय तर ते औषधच करायचे आणि देऊनच टाकायचे. मग आता ते औषध करायला लागल्यावर स्वाभाविक आपण औषध करायला पळायचो का, आपण पेशंट बघायचा का, नक्की काय करायचं. पण ठीक आहे, आपण पुन्हा विषयांतर नको. पण ह्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या सिद्धी याच्या अंतर्गत येऊ शकतात, की ज्या वेगळ्या उपासनेनी, वेगळ्या धार्मिक अधिष्ठानांनी, वेगळ्या कुठल्या तरी प्रयत्नांनी साध्य होणाऱ्या आहेत. त्याही मार्गाने जायला हरकत काही नाही, तो मार्ग अवलंबायलाही हरकत काही नाही, की कोणाला होऊ शकेल, कोणाला नाही होऊ शकेल, कोणाच्या पूर्वपुण्याची मदत होऊ शकेल. आपली मर्यादा निदान आपण शास्त्रकला या लेवलपर्यंत नक्की ठेवायला हरकत नाही, की इथपर्यंत तरी मला यायला पाहिजे, कारण हे शास्त्र असेल तर मला त्याचा अभ्यास करता आला पाहिजे आणि तो अभ्यास योग्य दिशेने असेल तर मला त्याच्यातून ज्ञान व्हायला पाहिजे. नाडी अध्ययन मार्ग. आता खरंच नाडी शिकायची कशी. नाडी परिचयद्वारं प्रायशः नैव दृश्यते शाश्वत अध्यापनात अपि न जायते. खरं तर नाडीचं ज्ञान हे असं फार काही सहजपणे मिळत नाही असं स्पष्ट ते सांगतात. परिचयद्वारं प्रायशः नैव दृश्यते. नाडीचा परिचय करून देणारं असं कुठलं द्वार आहे तर असं काही नाही. शाश्वत अध्यापनात सातत्याने अध्यापन शिकवण्याचा प्रयत्न करून, म्हणजे मी नाडी शिकवतो असं काहीतरी म्हणून सुद्धा अपि न जायते, म्हणजे मी शिकून सुद्धा तुम्हाला नाडी कळेलच याची शाश्वती नाही, हे होऊ शकेल असं नाही. याचं कारणच ते आहे की मी जेव्हा नाडी बघतो किंवा एखादा वैद्य जेव्हा नाडी बघतो तेव्हा त्याला कळलेली गोष्ट ही तुम्हाला नाडी बघितल्यानंतर ती तशीच लागतीये का, तशी वाटतेय का, ती एकदा 10 वेळा 100 वेळा 1000 वेळा 10,000 वेळा कदाचित करत राहायला लागेल. त्याच्यानंतर असं वाटेल की अरे हां सर काय म्हणतात हे असं आहे की काय कदाचित. म्हणून ते शिकवून नुसतं येणार नाही. म्हणजे मी सांगून हा अशी बोटं ठेवायची आणि असं लागतो त्याला वातप्रकोप असं म्हणतात, याला काही लॉजिक नाही आहे. हे फक्त अध्यापन पद्धती आहे, ही शिकवण्याचं माध्यम आहे. त्याच्याकरता आपल्यालाच नाडी बघायला लागेल, तितक्या वेळाला बघायला लागेल आणि त्याच्यानंतरच ते साध्य होईल. पण तरी सुद्धा असं असूनही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. शास्त्रेण संप्रदायेन तथा स्वानुभवेन च. जे शास्त्रांनी सांगितलंय त्यामुळे निश्चित आम्हाला कळेल. शास्त्रांनी काय सांगितलंय, रावणकृत नाडी विज्ञानामध्ये ओळीनी रेफरन्सेस आहेत. अग्रे वातवहा नाडी, मध्ये भवती पित्तलः, अन्ते श्लेष्म विकारेण, या स्वरूपात ओळीनी एक 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 रेफरन्सेस आहेत. त्यामुळे शास्त्रात वर्णन केलंय तसं मी बघण्याचा प्रयत्न करीन, तसं बघण्याचा प्रयत्न करून मी शिकण्याचा प्रयत्न करीन, तर मला निश्चित समजू शकेल. संप्रदायानंच कुठल्या तरी गुरु संप्रदायामध्ये कुठल्या कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली मी नियमित त्याचं अध्ययन करीन, नियमित शिकण्याचा प्रयत्न करीन आणि मग ते मला प्राप्त होण्याची शक्यता आहे. आणि स्वानुभवेनच पुन्हा पुन्हा स्वतः परीक्षण करून
मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करेन. जे आपल्याला शिकायचं असेल ना, तर माझं तर म्हणणं आहे, रोज स्वतःचं नाडी परीक्षण सुरू करा. रोज सुरू करा. आणि सकाळी उठल्यावर स्वतःची नाडी बघा. आपण क्षुधित अवस्थेत असताना, भूक लागलेली असताना नाडी बघा. संध्याकाळच्या वेळेला नाडी बघा. रात्री झोपायच्या आधी नाडी बघा. आपल्यालाच आपली नाडी 4 वेळेला दिवसातली वेगवेगळी लागतीये का, आपल्याला तो स्पर्श कळतोय का, ह्याचा तरी अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा अनुभव आला तर आपण मग पुढची पायरीमध्ये जाऊ शकतो की आता मी दुसऱ्याची बघू का आणि त्याचं कम्पेअर करण्याचा प्रयत्न करू का. विद्यार्थ्यांना तर माझा चांगला सल्ला आहे, हॉस्टेलाइट्स असतात, चौघं एका रूममध्ये पण असतात, 2-3 असतात, चौघं असतात, त्यांनी रोज एक चौघांचं नाडी परीक्षण करा की चौघांनीही, आणि लिहून ठेवा की. निश्चित एक दिवस तुम्हाला कळेल की अरे आज ह्याची नाडी काहीतरी वेगळी लागते, तुला काहीतरी वेगळं होतंय का, इतकं तर कळू द्या, काय होतंय वगैरे जाऊ द्या, की तुझी रोजच्या सारखी आजची नाडी नाही आहे असं तरी कळू द्या. माझे निश्चित काही रुग्ण असे आहेत की ज्यांना काही होत नसताना सुद्धा ते नियमित दवाखान्यात येतात किंवा अधूनमधून दवाखान्यात येतात. काही नाही, एकदा डॉक्टर तुम्हाला नाडी दाखवून गेलो आणि तुम्ही सांगितलं काय तुम्हाला होत नाही, बरे आहात की मी निवांत असतो. याचं कारणच ते की पूर्वीच्या पासनं त्यांची नाडी माहिती आहे, व्याधीत असताना ते कसे होते हे माहिती आहे, पुन्हा बघितलेली आहे, आता स्वस्थ झाल्यावर कशी आहे आणि मग ती तशीच राहते की नाही याचं परीक्षण केलं जातं. मग तसं असतील तर हो, तुम्हाला आता काही होत नाही, काही काळजीचं कारण नाही. त्यामुळे स्वानुभवेनच परीक्षेत रत्नवच्च असो अभ्यासादेव जयते, आणि हे सगळं अभ्यासात आहे. अभ्यासात आपल्याला सगळ्यांना व्याख्या माहिती आहे, पुनरुक्ती तरी सुद्धा करतो. भावाभ्यसनम अभ्यासा शीदनम सतत क्रिया, सतत करावं लागतं, वारंवार परीक्षण करावं लागतं. नेक्स्ट. त्यामुळे तेच फक्त मगाच्या श्लोकातल्या गोष्टी एकाखाली एक एकत्र केल्यात. सखोल शास्त्रज्ञान म्हणजे नाडीवरच्या ग्रंथांचा अभ्यास, त्याचे अर्थ समजून घेणं. मगाशी मी जसं ग्रहण्यामृत सर्पवत सांगितलं तसं की त्या प्रत्येक सूत्रातून काय सांगण्याचा प्रयत्न आहे हे समजून घ्यायला पाहिजे आपण, तर काय बघायचं हे कळणार आहे, नाही तर कळणारच नाही. संप्रदाय, गुरुपरंपरा, स्व अध्ययन परीक्षण, निरंतर रोगी परीक्षण सतत रुग्णांमध्ये बघत राहायला पाहिजे. तुम्ही ज्या कॉलेजला असतात, तिथल्या ज्या हॉस्पिटलला तुम्ही अटॅच आहात, एक दिवस तुम्ही ठरवून जा ना तुमच्या वॉर्डमध्ये जा आणि ओळीनी सगळ्यांची फक्त नाडीच बघायची. असं परीक्षण का नाही करून बघत? सगळ्या रुग्णांची नाडी बघा, सगळ्या रुग्णांची नाडी लिहून ठेवा आणि मग जाऊन त्यांची फाईल बघा की नाडीतून मला कळलेले फक्त दोष होते बघ, ठीक आहे, मग ह्या दोषाशी संबंधित तरी त्यांचा व्याधी होता का किंवा आहे का, इतक्यापासून सुरू करू की तिथून सुरू करता येईल आणि पुढे जाता येईल, पण तिथून सुरू करू. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं फक्त जिव्हा परीक्षणच केलं तरी सुद्धा हरकत नाही. तिसऱ्या दिवशी सगळ्यांचं फक्त दर्शन परीक्षण केलं तरी हरकत नाही. पण ही सवय तर लावायला पाहिजे, तितके रुग्ण तर बघायला पाहिजे. आता थोडा शारीर यातला भाव आहे, मी शारीर क्रियेतला आहे, त्यामुळे शारीरातलं नाडी म्हणजे काय आपल्यानुसार हे थोडीशी परिभाषा सांगणं गरजेचं आहे. रोहिणी शिरा, अश्रुगुहास्तु रोहिण्या शिरान अत्युष्ण शीतला, म्हणजे अति उष्ण पण नाही आणि अति शीत पण नाही, अशा असलेल्या रोहिणी नावाच्या ज्या शिरा वर्णन केलेल्या आहेत. गूढा समास्थिता स्निग्धा रोहिण्या शुद्ध शोणित, या रोहिणी शिरांचंच आपण नाडी म्हणून परीक्षण करणार आहोत. पुढे त्याचा रेफरन्स आहे की कुठे रोहिणीला नाडी कुठे म्हणलेलं आहे. धमनी, धमानात धमन्य, धमानात पूरणात वाहून पूर्ण केलं जातं, वायूद्वारा जिथे पूर्ण केलं जातं आणि उरलेल्या दोषांनी ज्याचं पूर्ण असलेली धमनी वहन करत जाते की जे धमान करत जात आहे त्याचंच परीक्षण आपण करणार आहोत नाडी परीक्षण म्हणून. नेक्स्ट. इथे त्याचे पर्याय आलेले आहेत. मगाशी जे आत्ता सूत्रात सांगितलं की धमनी का, तर ते धमनी का याचं उत्तर इथे मिळतं. स्नायुर नाडी ततो हंसी धमनी धरणी धरा, तंतुकी जीवन ज्ञाना शब्दा पर्यायवाचक. योगरत्नाकरांनी सांगून ठेवलं की आपल्याला नाडी परीक्षण करायचं आहे म्हणजे रोहिणीचं परीक्षण करायचं आहे. वसा हिंस्त्रा धमनी जीवतज्ञा शिरा, हिंस्त्रा स्नायुर वसा नाडी धमनी धमनी धरा, तंतुकी जीवतज्ञा. सगळीकडे धमनी शब्द नाडीला पर्याय म्हणून आला, त्यांनी रोहिणी ग्रहण करायचंय आणि रोहिणी किंवा धमनीचं परीक्षण करायचंय. पुढे
तर्पयन्ती असंदेहैः न तत् तोयेर्वारणं द्वारसप्तती सहस्त्रम तू तासाम स्थूलः प्रकीर्ता. आता एकूण नाड्यांची संख्या बघता तुम्हालाही माहिती असेल किती संख्या आहे. ह्या श्लोकानुसार 72,000, पण या स्थूल आहे, ह्याच्यापेक्षा आहे. किती आहे वर्णन नाही माहिती. ठीक आहे, पुढे आहे त्याचा रेफरन्स घेतलेला आहे. ठीक. काय करतात या धमन्या किंवा या नाड्या आपल्याला नाडी परीक्षणा करता. धमन्यो धन्यास्ते पंचेंद्रिय गुणावहा, पाचही इंद्रियांच्या गुणांचं वहन करणारे आहेत. गुणांचं वहन म्हणजेच त्या महाभूतांच्या गुणांचं वहन, आणि त्या महाभूतांच्या गुणांचं वहन म्हणजेच त्या महाभूतांमधनच दोषांची निर्मिती झालेली आहे. हे लक्षात ठेवा. वायवाकाश धातुभ्याम वायू आहे, तपसंतापे आहे, आणि अंब पृथ्वीभ्याम श्लेष्म आहे. त्यामुळे आपण जेव्हा धमनीद्वारा परीक्षण करणार आहोत त्याच्यातून पंचेंद्रियांच्या गुणांचंच वहन होतंय, त्यामुळे महाभूतांचंच वहन होतंय, आणि त्या महाभूतांच्या वहनाच्या परीक्षणावरूनच आपण नाडीवरून दोषांचं ज्ञान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे इमॅजिनरी आहे, मॅजिकल आहे असं काही नाही आहे. हे निश्चित स्थूल आहे की महाभूतांचे विषय त्याच्यातून वहन होत असतात, त्यांचे गुण वहन होत असतात. त्या गुणांचं कॉम्बिनेशन हेच दोष आहेत, त्यामुळे त्या दोषांचंच आम्ही परीक्षण करतोय. याला दुसरा रेफरन्स आपल्याकडे साक्षात शिरांच्या संदर्भात आलेला आहे. आपल्याकडे दोषवह शिरांचं वर्णन सुश्रुतात वर्णन केलेलं आहे. वातवह शिरा आहेत, पित्तवह शिरा आहेत, कफवह शिरा आहेत. म्हणजेच दोषांचं वहन शिरामार्फत होत असतं आणि तेच आपण परीक्षण करतोय. आणि दोषांच्या मधून म्हणजे शिरांमधून वहन होणारे दोष हे रक्तामार्फत वहन होत आहेत, आणि ते रक्त संपूर्ण शरीरामध्ये वहन होत आहे. मग नाडीवरून आपल्याला निदान करायला का अशक्य आहे की जर रक्त हा धातू संपूर्ण शरीरात वहन होतोय, संपूर्ण शरीरातून तो माहिती गोळा करून नाडीमध्ये आणतोय, तर आपण त्याच्यावरून निदान करण्याचा प्रयत्न का करू नये. अवघड आहे, दुर्लभ आहे, अजून काहीतरी आहे, नक्की आहे, पण निश्चित साध्य आहे. नाडी परीक्षण योग्य व्यक्ती आणि अयोग्य व्यक्तींचंही वर्णन आहे. कोणाची नाडी परीक्षा करावी, योग्य व्यक्ती कोण आहेत. त्यक्तमूत्र पुरुषस्य सुखासीनस्य रोगिणः अंतर्जनुकरस्यापि नाडी सम्यक पृथक बुद्धिः. त्यक्तमूत्र पुरुषस्य म्हणजे ज्यांनी वेगांचं धारण केलेलं नाही, ज्याचे वेग योग्य प्रकारे विसर्जन झालेलं आहे, आणि सुखासीनस्य योग्य स्थितीमध्ये जो बसलेला आहे. योग्य स्थितीमध्ये बसलेला आहे हे खूप महत्वाचं आहे. तो कुठल्या तरी ऑड पोझिशनमध्ये असेल तर त्याचं मन, त्याचे दोष हे सगळे त्या पोझिशनला सपोर्ट करण्याकरता बदललेल्या अवस्थेत असतात. तो ज्यावेळेला सुखासीन असतो त्याच वेळेला ती फक्त व्याधिताची अवस्था योग्य प्रकारे व्यक्त होते किंवा स्वस्थ अवस्था योग्य प्रकारे व्यक्त होते. त्यामुळे तो त्यक्तमूत्र पुरुषस्य असायला हवा, सुखासीनस्य असायला हवा. त्याचप्रमाणे आहे अंतर्जानुकरस्यापि. अंतर्जानुकरस्य म्हणजे काय. अंतर्जानुकरस्य म्हणजे काय. काय. अरे संस्कृतवाले बरेच लोक दिसत आहेत मला इथे. काय सुरेल. हात. हा, गुडघे. हात आणि गुडघे आत घेतलेले म्हणजे योग्य प्रकारे त्याचा संकोच असलेल्या अवस्थेत, अयोग्य नाही. म्हणून सुखासीनस्य मध्ये लक्षात ठेवा, ही खुर्ची आहे आणि मी शांतपणे बसलोय असा नाही बसलेलो. सुखासीनस्य अंतर्जानुकरस्य. हातही मी योग्य प्रकारे ठेवले. असं ठेवल्यावरही मांसावरही ताण येणारे, रक्तावरही ताण येणारे. पण तोच जेव्हा सुखासीन अंतर्जानुकरस्य असेल त्यावेळेला तो ताण येणार नाही, आणि त्याच वेळेला मला उत्तम परीक्षण करता येईल.
आणि शिवाय सांगितलंय स्थिरचित्तः प्रशांतात्मा मनसहाच विशारदः. आता तो रुग्णही तसा असायला पाहिजे आणि वैद्यही तसा असायला पाहिजे. वैद्यही रुग्णाचं परीक्षण करताना स्थिरचित्त असायला पाहिजे. मनात खूप विषय चालू आहेत, काय 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 चालू आहे आणि आपण परीक्षण करतोय, योग्य ज्ञान होणार नाही. प्रशांत आत्मा, शांत असायला पाहिजे, प्रसन्न असायला पाहिजे. मनसहाच विशारदा, मनानी विचारपूर्वक ज्ञान व्हायला पाहिजे. आपण मनाचे विषय सगळे जाणतो, चिंत्यम विचार्य मुह्यमच. त्यामुळे नाडी परीक्षण करताना ध्येयम संकल्पम करूनच बसायला लागतं. मला नाडी परीक्षेने निदान होणार आहे, त्याच्याकरता प्रयत्न करायला मी नाडी परीक्षण करतोय. आपण नाडी परीक्षण का करतो? जनरल एक्झामिनेशन मध्ये नाडी हा पॉइंट आहे म्हणून. त्यामुळे जनरल एक्झामिनेशन मध्ये नाडी हा पॉइंट आहे म्हणून जेव्हा जेव्हा नाडी परीक्षण कराल तेव्हा तेव्हा कधीही ज्ञान होणार नाही. माझ्या मनातच संकल्प पाहिजे, मला नाडी परीक्षणाने ज्ञान व्हायला पाहिजे, त्याच्याकरता प्रयत्न करायचा आहे म्हणून मी नाडी परीक्षण करतोय. परीक्षेच्या आदल्या दिवशी करता की नाही अभ्यास, उद्या पास व्हावं म्हणून? मग होता की नाही पास? आणि लक्षात राहतं की नाही सगळं आदल्या दिवशी वाचलेलं? कसं राहतं? कारण तो संकल्प मनात असतो, उद्या आलं पाहिजे मला. मग ह्यालाही तेच करा की काय अवघड आहे? ठरवा मनात, मला नाडी परीक्षेने निदान व्हायला पाहिजे, त्याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे रुग्णही तसा पाहिजे, वैद्यही तसा पाहिजे. स्पृशेत अंगुलिभी नाडी. नेक्स्ट. अयोग्य व्यक्ती कोण कोण आहेत बघा. धूर्त, मार्गस्थ, कुठेतरी चालता चालता. आता नाडी परीक्षा विषय असा आहे ना की आपण कधीही आणि कुठेही निदान करू शकतो. त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही मजेशीर असतात. मी अनुभव घेतलेत. नातेवाईकांच्या लग्नात गेलोय आणि तिथे येऊन माझी वगैरे जरा नाडी, मला काय जरा, अरे ती काय जागा आहे का? मार्गस्थ आहे तो, वेगळ्या ठिकाणी आहे, तिथे अयोग्य आहे नाडी परीक्षण. आपण शांतपणे अशा रुग्णांना सांगावं की तुम्हाला जर नाडी परीक्षण करून घ्यायचं असेल तर माझी ही दवाखान्याची वेळ आहे, तेव्हा दवाखान्यात येऊन तब्येत दाखवा, तेव्हा मी परीक्षण करेन. इथे योग्य ज्ञान होणार नाही. आणि दुसरा आपण वैद्य आहोत, त्यामुळे वैद्यत्वाचं भान पण आपल्याला असायला पाहिजे. मला तर एका मित्राने असं मित्रांच्यात कट्ट्यावर गप्पा मारत असताना पण हात दाखवलाय, बघ रे जरा मला काय होतंय. म्हणलं इथे नाही बाबा, इथे मी गप्पा मारायला आलोय, इथे मी परीक्षण करायला आलेलो नाही. मार्गस्था, विश्वासरहिता, विश्वासरहित रोगी. कसले मजेशीर असतात रुग्ण ना. आपल्या समोर येऊन बसतात, आपल्याला सांगतात मी आयुर्वेद सोडून काही घेत नाही, फक्त तुमचंच औषध घेतो सर, माझा इतका विश्वास आहे तुमच्यावर, मी 2 दिवस आधी यांना दाखवलं आणि इन्व्हेस्टिगेशन केली. म्हणजे 2 वाक्यांमध्ये सुद्धा वेळ नाही की अरे आपण चुकलोय काहीतरी बोलताना, हे सुद्धा समजत नाही, इतके भारी सांगत असतात. जे आधीचं वाक्य हेच की मी कोणाकडेही जात नाही, आणि त्याच्या पुढचंच वाक्य असतं की असं असं झालं होतं, मी यांना दाखवलं, हे औषध घेतलं, बरं नाही झालं, इन्व्हेस्टिगेट केलं, आता तुमच्याकडे आलोय. विश्वासरहिता, अयोग्य व्यक्ती. पण आपल्या पुढे पर्याय नाही, सध्या योग्य व्यक्ती कोण येतील मग आपलं पोटच भरणार नाही, आपण उपाशी राहू. त्यामुळे आपल्याला सगळ्यांचं करावं लागतं, फक्त जागा आपण नाही करायची. विनामी शंसनम वैद्यो नाडी द्रष्टाच किलविशी. किलविशी दुष्ट, काहीतरी ज्याच्या मनात काहीतरी वेगळे भाव आहेत, नकारात्मक विचार आहेत, आपल्याविषयी काहीतरी उद्देश ठरवून आलेला आहे, अशा लोकांचं परीक्षण करू नये. एक उदाहरण फक्त माझ्या पणजोबांचा, अगदी पहिला फोटो होता त्यांच्या संदर्भात सांगितलं होतं, वडिलांनी सांगितलेलं हे उदाहरण आहे. त्यांच्या दवाखान्यात एकदा एक गृहस्थ येऊन बसले आणि त्यांनी पणजोबांना नाडी दाखवली. तर पणजोबांनी त्यांना सांगितलं की माझा दवाखाना पूर्ण होऊ द्या, तुम्ही बसून राहा, मला नंतर तुमच्याशी बोलायचं आहे, कारण तुमचं वेगळं निदान आहे. आणि मग सगळा दवाखाना झाला आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की तुमचं तुमच्या नाडीवरती नियंत्रण आहे, त्यामुळे तुम्हाला तुमची नाडी बदलता येते, त्यामुळे तुम्ही मला वेगवेगळी नाडी करून दाखवताय, तुम्हाला काही झालेलं नाही आहे. हां, तर आता मी विद्यार्थ्यांना माझ्या बोलवणार आहे आणि तुम्ही वेगवेगळी नाडी करून दाखवायची, त्यांना परीक्षण करू द्या. हे किलविशी वृत्तीचं लक्षण आहे. आपली परीक्षा घ्यायला आलेला लोक, आपल्याला कळायला पाहिजे कोण परीक्षा घ्यायला आलाय. त्यामुळे परीक्षा घ्यायला आला असेल तर त्याच्याशी तसाच व्यवहार करावा. संख्या परत येतो 3.5 कोट्या नाड्यो, 3.5 कोटी नाड्या शरीरामध्ये आहेत.
त्याच्यातल्या 2,730 72,000 स्थूल आणि शतानी सप्त 700 सूक्ष्म, इतरही अनेक असंख्य ज्यात सूक्ष्म आहेत. नेक्स्ट. परत हे शारीरापैकी आहे त्यामुळे पुढे जातो लवकर. आणि त्याच्यातल्या परीक्षण योग्य 24 24 नाड्या परीक्षण योग्य आहेत. नेक्स्ट. आता जे बसवराजियामध्ये अष्टस्थानं वर्णन केलेली आहेत नाडी परीक्षणासंदर्भातली, की ह्या अष्टस्थानांच्या ठिकाणची द्वंद्व म्हणजे दोन्ही बाजूची अशा मिळून आपण 16 ठिकाणी नाडी परीक्षण करू शकतो. त्याच्यामध्ये पाणी, कंठ, अक्षी, जिव्हा, पाद, नासा, कर्ण, मेढ्र हे सुद्धा वेगवेगळ्या स्थानांच्या ठिकाणचं परीक्षण करून बघा. रावणकृत नाडी विज्ञानात तर ह्या संदर्भात वेगवेगळ्या व्याधींमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं नाडी परीक्षण करावं असा सुद्धा उल्लेख आहे आणि त्या संदर्भातले रेफरन्सेस पण आहेत की अमका अमका व्याधी असेल तर या ठिकाणची नाडी बघावी, या स्वरूपामध्ये तो उल्लेख आहे. त्यामुळे त्याचाही विचार करा. मी हस्त सोडून कुठे कुठे परीक्षण केलेलं आहे तर आता दोन्ही हात नाहीच आहेत रुग्णाला, अशा वेळेला पादप्रदेशाच्या नाडीचं परीक्षण केलेलं आहे. निश्चित मृत्यूच्या पूर्वसमयी निश्चित कंठ नाडीचं मी परीक्षण नियमित करतो. जे असाध्य नाडीचं पुढे वर्णन येईल तर असाध्य नाडीच्या परीक्षणाच्या वेळेला कंठ नाडीचंच बहुतांश वेळा परीक्षण करतो आणि त्याच्यावरूनच निदान कन्फर्म करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही इतर स्थानं सुद्धा महत्वाची आहेत. नेक्स्ट. आता मणिबंध नाडीच का, म्हणजे तिथल्याच नाडीचं परीक्षण आपण का करायला पाहिजे. अंगुष्ठ मूल संस्था तू विशेषेण परीक्षते. रावणांनी पण सांगितलंय विशेष करून अंगुष्ठ मूलाच्या अधो असलेली जी नाडी आहे त्याचंच परीक्षण करावं. करस्य अंगुष्ठ मूले तू या धमनी जीवसाक्षिणी तच्चेष्टया सुखम दुःखम ज्ञेयम कायस्य पंडितही. त्या नाडीतून जी हालचाल होणार आहे त्याच्यातून शरीरामध्ये होणारं सुख किंवा दुःख, सुख मनो अनुकूल वेदना, दुःख मनो प्रतिकूल वेदना, दोन्ही व्याधी किंवा स्वस्थ याचं लक्षण करून देणारे आहेत. मनो अनुकूल वेदना स्वास्थ्याचं लक्षण करून देणारी आहे, मनो प्रतिकूल वेदना व्याधीचं लक्षण करून देणारी. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला मणिबंधाच्या नाडीने परीक्षण करता येणार आहेत. अस्थि प्रकोष्ठका नाडी मध्ये कापी समाश्रिता जीवनाडी इति प्रोक्ता. नंदिना आहे तो शब्द, वंदिना झालाय. नंदिना तत्ववेदना. नंदी म्हणजे शिवाचं वाहन नंदी, आणि त्या नंदीनी रावणाला नाडी विज्ञान शिकवलं. नाडी विज्ञानाचे रावणाचे गुरु कोण होते तर ते नंदी होते. त्यांच्याकडून रावणाने नाडी विज्ञान शिकलेले आहेत. त्यामुळे ते नंदिना तत्ववेदीना आहे. नंदिनी तत्वानुसार शिकून रावणाला शिकवलं की अस्थि प्रकोष्ठका जी आहे, जीवसाक्षिणी जी आहे, ती मणिबंध प्रदेशातली नाडी आहे. नेक्स्ट. नाडी परीक्षणाचा योग्य काळ कुठला आहे. प्रातःकृत समाचारः कृताचार परिग्रह सुखासीनः सुखासीनम. प्रातः सकाळच्या पहिल्या प्रहरामध्ये हे सर्वात उत्तम नाडी परीक्षण होतं. कारण मगाशी ज्या सांगितल्या की त्यक्त वेग असतात, कुठल्याही वेगळ्या भावना नसतात, पूर्ण निद्रा झालेली असते. त्यामुळे ती जी दोषांची अवस्था असेल त्याच्यामध्ये परीक्षण करणं सगळ्यात चांगली वेळ म्हणून सांगितलेली आहे. अंगुष्ठ मूल परिपश्चिम भागामध्ये नाडी प्रभात समय आहे. योगरत्नाकरांनी सुद्धा नाडी प्रभात समय सकाळच्या पहिल्या प्रहरामध्ये. सध्याच्या काळात आपल्याला दवाखान्यात ही वेळ साध्य होणं शक्य होत नाही, तरी सुद्धा अजूनही काही सिनियर वैद्यांपैकी लवकर सकाळी दवाखान्यात बोलवून परीक्षण करतात. त्यात अजून एक गोष्ट ऍड करतो की अंशेपोटी म्हणजे काही न खाता रुग्ण आला तर आणखीन चांगल्या प्रकारे त्यांच्या नाडीचं परीक्षण आपल्याला करता येऊ शकतं. त्यामुळे काही विशिष्ट रुग्णांमध्ये गरज वाटली तर मी अजूनही त्यांना काही न खाता अंशेपोटी सकाळीच्या वेळामध्ये या, तेव्हा आपण परीक्षण करू. लवकर खूप परीक्षण होत नाही, उशिराच होतं, पण ते सांगतो आणि त्या प्रकारे परीक्षण करतो. नेक्स्ट. अयोग्य काळ. भुक्तस्य सद्य स्नातस्य निद्रितस्य अपावस्य सान्ना. म्हणजे बाकी सगळ्या ज्या अवस्था आहेत, खाल्ल्यानंतर, लगेच झोपल्यानंतर, संध्याकाळच्या वेळात, म्हणजे दिवसभराच्या सगळ्या कृती केल्यानंतर, अशा सगळे जे आहेत ते अयोग्य काळ.